नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत 2:30. आपण निघलोय. एक गाडी CNG बसलाय नेहमीप्रमाणे आपला खाली, आणि बाकी सगळे ॲप ओपन केलेत. ओलाचं रिचार्ज मारले. रॅपिडोचं आहे आपल्याकडं. रिझर्वेशन बघितले होते पण रिझर्वेशन काही नव्हते आपल्या एरियापासून. मग ते एक 4ची होती पण ती पण लय लांब आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या इथं मागून तिकडनं, तर एवढ्या लांबची नको. तर बघूया आता सुरुवात कोण होते. आज तशी आपली सुट्टी असते सॅटरडे, पण म्हटलं चला जरा बघूया. कारण काल आपण हाफ डे घेतला होता होळीमुळं. आपण 6:30 6:15 घरी आलोय. 1060 का 70 रुपयाचं काम करून आलोय. सकाळ 2 वाजता गेलो होतो. तर फर्स्ट राईड आपल्याला आली होती घोरपडी. तर कस्टमरच्या लोकेशनला गेलो. त्यांनी लोकेशन चुकीचं टाकलं होतं. सोसायटीचं नाव फक्त सेम होतं, पण ते होते खराडीला, मी होतो सांगवीला. 22 रुपये कॅन्सलेशनचे भेटले. म्हटले चला आता इथून तर काय नाही भेटत आहे. सो आपण निघलो पुढं. तर तेवढ्यात आपल्याला स्टेशनची राईड आली 195 रुपये. कस्टमरचं बिल 181, 195 रुपये ओलाने खिशातनं वर दिले थोडं टाकून. तर तिथनं आपण थांबलो लगेच आतमध्ये. तर 1-2 राईड एक परत येत होती 180 रुपयाची ओल सांगवी, पण रेट तिकडनं परत यावं लागेल म्हणून मी घेतली नाही. 2-3 वेळा आलीच राईड. नंतर एक वाजली कोथरूड 277 रुपये 10 किलोमीटरची पटकन घेतली. मी येत नाही इकडं, पण रेट आपल्याला परवडणारा होता. 27 रुपये प्रमाणे रेट भेटणार होता. सो आता सोडले कस्टमरला. इथं 269 कस्टमरचं बिल झालंय. 277 रुपये आपल्याला दिलेत. तर 2 राईड आपल्या झालेत. एक राईड कॅन्सल झाली. तर आता इथनं बघूया पुढं जातोय. स्टेशन पासून आपल्याला राईड आली रॅपिडो कडनं 12 किलोमीटर 11.5 किलोमीटरचे. आधी दाखवले 200, नंतर कस्टमरने ऍड केले काहीतरी, तर 223 रुपये आपल्याला भेटले. आता इथनं हळूहळू आपण एअरपोर्ट साईडला निघू. एअरपोर्ट इथनं 3-3.5 किलोमीटरचे. तर बघू जवळ. आज काय माहिती, ओलाच्या राईड भरपूर कॅन्सल व्हायला लागले. जवळपास आज सकाळपासून 4 राईड कॅन्सल झालेत. 2 राईडचे आपल्याला पैसे भेटलेत 22 रुपये, आणि एक राईड आपण कॅन्सल केली, आणि एक राईड आता कस्टमरनी कॅन्सल केली, एअरपोर्टची होती. तर आता आपण एअरपोर्टच्या मागे येऊन थांबलोय. आता इथनं मग पुढे जातोय. 740 रुपयाचं काम झाले, पण जवळपास 7-8-10 किलोमीटर गाडी मोकळी चालली आहे. नुसतंच जातोय, काय कस्टमर कॅन्सल करते. आपण कस्टमरला सोडलं 250 रुपये आपल्याला भेटले. एक 5-10 मिनिटं गेलं आपण वाट बघत होतो. राईड काय वाजत नव्हती, उबेर वाजत होतं फक्त, आणि पिकअप 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशी पिकअप. तर आपण थांबलो तिथं, आणि 5 मिनिटांना आपल्याला एअरपोर्ट आली. 2 किलोमीटर पिकअप आणि 20 किलोमीटर ड्रॉप. घेतला 250 रुपये. म्हटलं चला काही नसण्यापेक्षा आपल्या एअरपोर्टला जाऊ, तिकडनं मग पुढं जाता येईल. तर आले आपण कस्टमरच्या लोकेशनला. मेसेज आला कस्टमरची एंट्री वगैरे झाली आहे. बिल्डिंग खाली थांबलोय. आता इथनं बघू एक 35-40 मिनटं लागतील माझ्या हिशोबाने. सॅटरडे आपला ऑफ असतो, पण काल हाफ डे घेतला होता. म्हणलं सुट्टी घेऊन तरी काय आहे, कारण म्हणलं चला जरा ताणू आपण. आता आपल्याला स्टॉक मार्केटसाठी पैसे गोळा करायचे. तर एक 2 महिने मी जरा असं बघू काय होतं. माइंड आपला तिथं थांबतो की जिथं आपण काल काम केलेलं आहे ते ॲव्हरेजली आपण जिथं काम करतो त्याच्या पुढे जात नाही. तर तेच हळूहळू आता चेंज करायचे. तर बघूया किती दिवस लागतात आपल्याला माइंड स्ट्रेच करण्यासाठी. तर एअरपोर्टपासून आपल्याला परत हिंजवडी फेज 1ची आली. 338 रुपये आपल्याला दिलेत ऑनलाईन पेमेंट. 3 ट्रिप झाले आज. रॅपिडोकडनं आपण घेऊन आलो हिंजवडी फेज 1 पासून 273 स्टेशन. तर आपल्याला राईड आली नंतर 390 रुपयांनी स्टेशनची. पण आता ऑलरेडी कस्टमर गाडीत बसलं होतं, त्यामुळं मग काय करू शकलो नाही. ओलाची मस्त राईड होती 390. 1-2 राईड आल्या होत्या, नंतर मग एकदमच गॅप पडला. त्याच्यामुळं मग थांबलो 10 मिनिटं. उबेर बंद करून टाकलं. पण मग मला शेवटी नाविलाजाने उबेरची याची रॅपिडोची राईड घेतली. 273 1800 1850 आपलं अर्निंग झाले. आता फ्रेश होतो, CNG भरतो, नाश्ता करतो
नंतर पुढं राईड. आपण स्टेशनला थांबलो. स्टेशनला कस्टमरला सोडल्यानंतर फ्रेश झालो, गॅस भरला, परत स्टेशनला आलो. तर स्टेशनला राईड काय पडत नव्हत्या, पडल्या तरी त्या एकदम छोट्या छोट्या आणि 10 किलोमीटर 9 किलोमीटर 5 किलोमीटर अशा राईड दाखवायला लागलं होतं. आणि ओला आणि रेट नव्हते. आणि तेवढ्यात मी मॅप ओपन केला उबेरचा आणि बघितलं तर फ्लाईट शेवटच्या होत्या 9 वाजताच्या 4 फ्लाईट आलेल्या होत्या. पण तिथं दाखवत होतं की अजून ती लोक आहेत तिथं, म्हणजे असं फ्लाईट आहे म्हणून दाखवत होतं. तर 16 ते 20च कॅब दाखवल्या. म्हटलं चला बघू, इथं राईड पडत नाही, तिकडं पडली तर पडल, नाही तर मग आपण घरी निघू. तिकडनं आलो आपण, बघितलं उबेरच्या पडत होत्या 3 किलोमीटर 4 किलोमीटर पासूनच उबेर पडायला सुरुवात झाली. पण म्हणलं नाही, आपल्याला न्यायची तर ओलाचीच न्यायची. तर मी एक ॲरोमॉलच्या तिथनं एक राऊंड मारून आलो. तर तिथं 2 जणांना पकडलं होतं, बाहेरनं पिकअप करत होते म्हणून. त्यांच्या गाडीला जॅमर लावले होते. आता 500 रुपयाची पावती होणार त्यांची. तिथनं कधीच पिकअप करायचं नाही, ॲरोमॉललाच जायचं. तर मी आल्यानंतर मला ओलाचा नंबर लागला तिथं. तर राईड आली एक 270 रुपयाला वाकड. 2 वेळा वाजली 270. म्हणलं नाही, म्हटलं रेट थोडासा आणखी पाहिजे. तर ती आणखी येत होत्या, 1-2 लांबच्या आली, उरळी कांचन वगैरे काहीतरी तिकडं आलं. 500 रुपये 600 रुपये, पण लांबचे होते. म्हणलं नाही, तिकडे जायचं नाही. तर तीच राईड वाकडची परत आली 350 रुपयांनी. सर्ज लागून आले. आता ही आली प्राईम मध्ये, मिनी प्राईम असं काहीतरी आलं. तर 345 रुपये आपल्याला दिले. 430 रुपये कस्टमरचं बिल झाले. 190 किलोमीटर गाडी चालली. टाइम झालाय 11:30 वाजता. 11:30 वाजलेत आणि आज 9 तास काम झाले आपलं. आणि अर्निंग झाले 2210 रुपये. आज आपण नाश्ता सुद्धा केलेला नाहीये. एक बिस्किट होता आपल्याकडे क्रॅकजॅक गाडीमध्ये, तेवढंच खाल्ले सकाळपासून. भूक लागली मला आता, पण आता घरीच जाईल मी, कारण झोपल मी. आणि आपण याच्या आधीची राईड जी एअरपोर्टला घेऊन चाललो होतो हिंजवडीपासनं. तर त्याचं असं झालं का, कॉर्नरला पोहोचत होतो आपण. तर तिकडनं म्हशी, एका साईडने म्हशी होत्या आणि एका साईडने त्यांच्याच मागून टेम्पोवाला. तर टेम्पोवाल्याने म्हशीच्या मागच साईडला दाबली पाहिजे ना, तर त्यांनी रॉंग लेन मध्ये घातली, दाबली थोडीशी. आता मी पण माझ्या लेनला कट टू कट चाललो होतो, कारण इकडनं गाड्या होत्या लेफ्ट साईडला माझ्या. मला राईट टर्न घ्यायचा होता एअरपोर्टला. त्याने डायरेक्ट जागेवर दाबली. माझं लक्ष नव्हतं का काय, डायरेक्ट एकदम आपण म्हणतो ना ते विदिन सेकंड मध्ये गाडी मी लेफ्ट साईडला मारली. नसती जर घेतली तर आज ऍक्सिडेंट होता. गाडी एका साईडनी पूर्ण दरवाजा ओढून, आरसा वगैरे सगळं ओढून नेला असतं त्यांनी. टेम्पो मोठा होता, 407 वगैरे असतो त्या टाईपचा. तर मोकळा होता, पण मोकळा जरी असेल तरी वजन असतं टेम्पोचं मोठ्या. थांबलो. नशीब एअरपोर्ट काय 2 मिनिटं म्हणजे लगेचच होतं. कस्टमरला काय जास्त पॅनिक व्हायचा विषय नाही. तर कस्टमर पण म्हणते पुढच्याची चुकी अंगावर घातली डायरेक्ट, त्यांनी थांबायला पाहिजे होतं. तर म्हशी तिथे येतात त्या रोडला माहिती आहे, तर थांबलं पाहिजे होतं. ठीक आहे, आपल्याला दाबता नाही आली, थोडीशी आपण झटका काढून घेतला तिथनं. आणि ऍक्सिडेंट होता राहिलाय आपला आज. आपण निघालो होतो घरच्या साईडला, वाकडच्या कॉर्नरला होतो. ते एक राईड आली दगडूशेठ, 314 रुपये काहीतरी दाखवले. आणि आपल्याला गेली ती राईड निघून. म्हणलं करू एक राईड, काय हरकत आहे. 11:30 झालेत. तर परत आली ती राईड, परत आपण घेतली. आणि आता दगडूशेठला आहे, फुल गर्दी आहे, गरमी पण आहे. मोबाईल हँग झाला होता पूर्ण. AC लावून आता गार केलाय. कस्टमरला नंबर दिलाय, नंबरवर पेमेंट करायला लावलं. स्कॅनर ओपन होत नव्हता, एवढा हिट झालाय. शेवटी सोडला आता कस्टमरला. आपलं टार्गेट झालंय 2530 वगैरे. तर ठीक आहे, आता इथनं घरी, कारण आता भूक लागली आहे. एवढं पण स्ट्रेच करून जमत नाही, काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून. तर आता आपण डायरेक्ट इथनं गाडी तळ आणि मग तिथून पुढं घरी.